थंडीला सुरुवात झाली की मार्केटमध्ये छान लाल भडक लुसलुशीत असे गाजर यायला लागतात आणि असे गाजर पाहिल्यावर गाजर हलवा बनवायचा तर मन तर होणारच। तर त्यासाठी इथे मी 1 किलो गाजर घेतले। हे गाजर स्वच्छ धुवून त्यावरची साल काढून घेतली आणि पुन्हा हे गाजर धुवून घ्यायचे। आता आपल्याला सोपं पडेल अशा पद्धतीत हे गाजर सगळे किसून घ्यायचे। थोडेसे जाडसर किसले तरी सुद्धा गाजरचा हलवा हा छानच होईल। इथे सगळे गाजर आता किसून झालेले आहेत। ताट भरून गाजराचा किस तयार आहे। पॅन मध्ये मी इथे 2 चमचे तूप घेतलं। त्यामध्ये आता जे हे किसलेले गाजर आहेत ते घालून घेऊयात आणि मीडियम फ्लेमवर तुपावर हे गाजर 10 ते 12 मिनिट छान असे परतवून घ्यायचे। गाजर तुपावर परतल्यामुळे गाजर हलव्याची जी चव आहे ती सुद्धा छान लागते आणि गाजर आहे तो एकदम सॉफ्ट होतो। आता इथे जवळजवळ 10 ते 12 मिनिटे झालेली आहेत आणि गाजर आहे तो छान असा परतला गेलाय। त्याची क्वांटिटी पण आता इथे कमी दिसते आहे। आता त्यामध्ये घालूयात 1 किलो गाजर होते म्हणून मी इथे 1 कप साखर घेतली आहे। साखर सुद्धा छान अशी परतवून घ्यायची जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही। साखरेचा पाक आता इथे दिसतोय म्हणजे साखर सुद्धा पूर्णपणे मेल्ट झालेली आहे। आता त्यामध्ये मी इथे 2.5 कप दूध घालते। 2 कप दूध घातलं तरी सुद्धा चालेल, पण जर 2.5 कप दूध घातलं तर आपण आटवल्यानंतर गाजरच्या हलव्याची टेस्ट आहे ती खूपच छान लागेल। आता दुधामध्ये गाजर आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे आणि मध्ये मध्ये असं मिक्स करत राहायचं आहे। आता जवळजवळ इथे 20 ते 25 मिनिटे झालेली आहेत। दूध छान असं आटलं गेलंय। त्यामध्ये आता मी 200 ग्रॅम खवा घालते आहे। जर खवा घालायचा नसेल तर मिल्क पावडर घातली तरी सुद्धा चालेल। आणि आता खवा आहे तो सुद्धा आपल्याला हलव्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। खवा घातल्यानंतर हलवा जो आहे तो थोडासा पातळ दिसेल। त्यामध्ये आता मी 2 चमचे वेलची पावडर घालते आणि मिक्स करून घेते। आता जसं दूध आटलं गेलंय, खवा घातलाय, त्यानंतर हलव्याचा जो रंग आहे तो मस्त असा छान आलेला आहे। त्यामध्ये आता ड्रायफ्रूट्स घालूया आवडीनुसार। इथे मी 3 चमचे तूप घेतलं। त्यामध्ये मनुका आणि बदाम आहेत त्याचे काप करून घेतलेत आणि तुपामध्ये हे चांगले कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे। आता हे सगळं गरम असतानाच हलव्यावर ओतून घ्यायचं जसं आपण तडका देतो तसं आणि छान असं मिक्स करायचं। शेवटी असं तूप घातल्यामुळे हलव्याचा जो रंग असतो तो फारच सुंदर येतो आणि हलवा खाताना दाताखाली जे कुरकुरीत असे ड्रायफ्रूट्स येतात ते सुद्धा छान वाटतात। मस्त असं आता इथे गरमागरम गाजराचा हलवा तयार आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या थंडीमध्ये गाजराचा हलवा एकदा नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर वसुधा किचनला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।